आता पेटवली चूल. गॅस बसत चालू केलं का काय तुम्ही? लय महाग झालाय म्हणा. काय अवघड आहे बाबा. तर अजून एक पापड सकाळपासून 2 पापड केली बघा शाबूची. एक पापड पळी पापड आणि एक सांडगा शाबूचा. आता इथं घेतलंय बघा तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ मी कसं तयार केलंय सांगते. रात्री मी तांदूळ भिजू घालून ठेवलं होतं. रातभर भिजू दिलं. सकाळी परत त्यातलं पाणी नितळून काढलं आणि वाळवून घेतलं तांदूळ आणि मग त्याचं पीठ तयार केलं. आणि आता त्याच पिठाचं पापड घालायचे आपल्याला. तर त्यासाठी बघूया काय काय प्रोसेस आहे. पिठामध्ये मी एवढं जिरं टाकून घेणार आहे. परत चवीनुसार मीठ पण टाकणार आहे. इथं आणलंय मी. आता मीठ पण टाकून घेऊया आणि परत पाणी पण टाकूया. आता पाणी मी तुम्हाला दाखवते केवढ्या प्रमाणात टाकायचं आहे. आता ही पीठ बघा मी अशा पद्धतीनं भिजवून घेतलंय. असं टेक्स्चर पाहिजे आपल्याला, म्हणजे ताटावर टाकलं का गोलगोल होते. तर आता आपण त्याला थोडा वेळ असंच भिजू देऊया. उशीर लागते म्हणून आम्ही काय केलंय जुगाड, इथं खाली पत्रा टाकला ना आपलं वारवशाला कामकाज चालू केलंय बघा. वाफेवरच्या सालपापड्या करायला. भाकरी स्वयंपाक भाजी तर बनवून इथंच खायचं. मग लाईट नसल्यावर काय करायचं. तर चला मग आता पाणी तापत आलंय आमचं. उकळी फुटली का. इथं पीठ पण तयार आहे आपलं. इथं पाटी घेतली, काय काय साहित्य सामग्री लागते सगळं घेतलंय. सुई घेतलंय, ताटं घेतली ती. आता त्याच्यावर टाकून ताटावर टाकून वापरून बघूया जमतंय का आपल्याला. गेल्या वर्षी तर काय जमलं नव्हतं, ह्या वर्षी तर जमवून बघूया. उकळी फुटले बाबा. कसं आहे पाण्याला फुटले का नाही खळा 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 उकळी. चिंच टाकली ती पाणी उकळून उकळून पातेलं काळं म्हणून. आता आता पापड घालून बघूया कसा येतोय काय येतोय, जमतंय का. आपलं बघून बघून काय तर शिकायचं असते. बस करते एवढा ताटावर. ताटावर करायचा बघ. आता ती पहिली येत होती जमून. असं उकळते ह्याच्यावर ठेवलं का त्यातनं असं खाली पडत नाही. देखेंगे बाद में, थोडे देर बाद में. उकळायला लागलं. हे रामा परशुरामा भगवंता काय काय म्हणू आता. उजेडाचा पाक अंधार झाला तरी आम्ही सासू सुना अब्दत आहोत. गेल्या वर्षी मी एकटी अब्दत होती, आता सासूबाई बी अब्दू लागा लागले त्या. तर फायनली बघा अशा पद्धतीनं आमचं पापड सक्सेस झाले ते. तर एवढं पापड झाले ते, अजून थोडं राहिले तर एवढंच. तर आम्ही करून घेत आहोत. जीव गायकुतीला आलता आमचा. येऊ द्या, आम्ही पाहुण्यांचं स्वागत करतो. एक चहा टी ब्रेक एक झाला आमचा. चहा पाव खाल्ला आम्ही, चहा आणि बिस्किट. आणि आता फिरशी लागला कामाला. तर बघा जमतंय का. आता जेवणाचा टाइम झालाय. स्वयंपाकाचा व मला भूक लागली. नाही नाही आता स्वयंपाकाचा टायमिंग झालाय. आता स्वयंपाक बी ह्याच्यावरच करायचं म्हणते ते सासूबाई. जास्त संपाय आधीच. मग काय तर आधीच सगळीकडे बोंबा बोंबा आहे. लाईनीला उभं राहावं लागतं या 2-2 दिवस. तर असो पुढं बघत राहा. होय सगळं झाल्यावर पण दाखवते. हे झालं बघा एवढं पापड झालं. 8 त्याला किती आणि एवढंसच पापड झालं. आणि हे तर बघा हे सांडगं केलेलं. तर हे आपण वाफेवरचं पापड केलेलं एवढं झाले तर. आणि हे शाबूचं पापड केलेलं. तर हे अशा पद्धतीनं आपले एवढं पापड झाले तर. रातभर वाळले तर म्हणलं आता दावावं. रात्री लय उशीर झाला. आम्ही जेवण बिवण बनवून चुलीवरच जेवण ही पण बनवलं आणि परत अजून पापड्या केल्या म्हणून उशीर झाला म्हणून दावलंच नाही मी रात्री. तर चला कसा वाटला आमचा व्हिडिओ आणि पापड्याचा व्हिडिओ. आणि पापड्या पण कशा वाटल्या सांगा. हे का झाले त्या छान अशा. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय बाय.